माफीच्या साक्षीदारावरच या संपूर्ण खटल्याची अक्षय थोडंसं तुम्हाला थांबवतीये. सुषमा अंधारे जी सध्या आपल्या सोबत आहेत. सुषमाजी, निकाल लागलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा निकाल समोर आलाय. सगळे आरोपी निर्दोष आहेत. हा खरं तर 20 वर्षानंतर कुठल्याही कुटुंबाला न्याय मिळणं अपेक्षित असतं. ओमराजे निंबाळकरांनी आमच्या पक्षासोबत काय केलं हा मुद्दा एका मिनिटासाठी बाजूला, परंतु ओमराजेंच्या आई असतील किंवा त्यांचं कुटुंबीय असेल ते एका न्यायाच्या प्रतीक्षेत होतं. पण आपण आता जो काही निर्णय झालाय त्याच्यावर काय कोट करणार आहोत. अगदी मात्र अपेक्षा होती खरं तर ओमराजे यांना की आता तरी न्याय मिळावा आणि त्यासाठीच ते लढत होते, त्यासाठीच एवढा सगळा आटापिटा केला होता. आता पुढे काय? नाही, अशी अपेक्षा करणं याचा अर्थ राजकीय शक्तींकडून न्याय व्यवस्था प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होतात का, असा त्याचा अर्थ नाही. पण एक प्रकारे त्यांना असं आश्वासन मिळालं होतं असं कळतंय, मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. मिळालं असेल तर मग इथल्या राजकीय शक्ती इथल्या न्यायव्यवस्था प्रभावित करतात का, किंवा त्या न्यायव्यवस्था प्रभावित करू शकतात अशी इतकी त्यांची कुवत आहे का, आणि त्यासाठी हे सगळं चाललं होतं का, असाही अर्थ निघतो. आणि असं झालं तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल. चांगलं असेल वाईट असेल जे काही असेल, कारण शेवटी न्याय व्यवस्थेमध्ये तुम्ही चीप क्रॉस आर्ग्युमेंट किंवा आय विटनेस तपासणं किंवा एकूण काही जो माफीचा साक्षीदार आहे त्याने केलेली मांडणी असेल, ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे निकाल ठरतो. त्यामुळे या केसची आधीपासूनची मांडणी कशी झालेली आहे यावर या निकालाचा एकूण प्रवास ठरणारा असतो. पण तरीही तो निकाल ओमराजेंच्याच बाजूनेच लागणार असं जर कोणी म्हणत असेल तर मग ते न्यायव्यवस्था प्रभावित करण्यासारखं असेल. पण हा भावडा विश्वास ओमराजेंनी कसा बाळगावा हे फार विशेष आहे. बरं सुषमाजी, तुम्ही स्वतः कायद्याच्या अभ्यासक आहात. 20 वर्षांपासून ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाया होत गेलेल्या आहेत, कुठला राजकीय दबाव होता यामागे असं तुम्हाला वाटतं का? आणि आत्ताच्या एकंदर निकालावरनं सुद्धा तुम्हाला असं काही जाणवलेलं आहे का? नाही, आपल्याकडचे खटले असे 18-18, 20-20 वर्ष चालणारे खटले आहेत आणि असे अनेक खटले आहेत. आपल्याकडची जी म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वाढावा यासाठी खूप प्रयत्न केले जातात, मात्र तो ऍक्टिव्हिजम वाढताना दिसत नाही किंवा त्या निकाल ताबडतोब येत नाही. या प्रकरणातलं एकूण वर्डिक्ट काय आहे हे आधी पूर्ण वाचून घेतल्याशिवाय समजणार नाही. ही केस कोणत्या पद्धतीने आणि कोणकोणत्या टप्प्यावर वळण घेत गेली याचा माझा निश्चितच अभ्यास नाही, त्यामुळे मला आता याच्यामध्ये काही सांगता येणार नाही. पण एक नक्की की ओमराजेंसारखा माणूस जर या भ्रमात असेल की मी अमुक एक पक्ष बदलला तर मला माझ्या मनासारखा निकाल लागेल, तर तो मात्र भ्रम चुकीचा आहे. 1 मिनिटासाठी आपण असं गृहीत धरू की त्यांना शब्द दिला होता कोणीतरी आणि म्हणून तो निकाल बदलणार होता, तर मग जर शब्द देणारे कोण, मग एकनाथ शिंदे. मग जर शिंदे गटाकडून जर तो शब्द मिळत असेल तर शिंदे गटापेक्षाही मोठी ताकद ही भाजपाची ताकद आहे. मग भाजपाच्या पक्षातल्या नेत्याला इतकं सहज वाऱ्यावर सोडून देईल का? मुळात राणा जगजित सिंग असतील किंवा ओमराजे असतील, या दोनही लोकांनी आपण कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहोत याही पेक्षा न्यायालयात आपण केस कशा पद्धतीने ठेवलेली आहे यावर जास्त त्यांची भिस्त असणं अपेक्षित आहे. बरं, तुम्ही स्वतः ओमराजे निंबाळकरांनाही ओळखता. त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न तोकडे पडलेत असं म्हणता येईल का आता सध्या जो निकाल समोर येतोय त्यावरनं? नाही, हे बघा, बाहेरचं त्यांची भाषणं आणि प्रत्यक्ष न्यायालयातली मांडणी ह्या 2 वेगळ्या गोष्टी असू शकतात. कारण न्यायालयात त्यांनी काय मांडणी केली आहे, कशा पद्धतीने साक्षीदार तपासले गेलेले आहेत, या सगळ्यामध्ये पुरावे काय सादर झालेले आहेत, त्या वेळेला क्रॉस आर्ग्युमेंट काय काय झालेले आहेत, आणि जसं आता आपण मांडणी करताना म्हणालात की माफीच्या साक्षीदाराने वेळोवेळी भूमिका बदललेली आहे, तर अशा वेळेला ती केस आपल्या अगेन्स्ट जाणं हे शक्य असू शकतं. जरी एखादी घटना घडलेली असेल, मात्र त्या घटनेच्या अनुषंगाने असणारे साक्षीदार किंवा माफीचा साक्षीदार किंवा पुरावे हे जर पुरेसे नसतील तर केस फिरू सुद्धा शकते. अगदी सगळ्यात महत्त्वाचं सुषमाजी, या संपूर्ण प्रकरणानंतर आणि गेल्या काही घडामोडी या सगळ्या बघता ओमराजे यांच्या भूमिकेसंदर्भात तुम्ही काय सांगाल? कारण त्यांनी विकासासाठी मी हे पाऊल उचलतोय असंही म्हटलेलं होतं. जर ते विकासासाठी गेले असतील ना तर ते
तिसऱ्यांदा खासदार आहेत आणि त्याच्या आधी एकदा आमदार होते. ते ज्या भागाचे आमदार होते तिथल्या रस्त्यांचं काय आत्ताही बघायला पाहिजे. धाराशिवच्या नंतर जन्माला आलेला जिल्हा लातूर आहे. धाराशिव मधून लातूर बाहेर पडलं होतं. लातूरचा विकास आज कुठे आहे आणि धाराशिव कुठे आहे? मग 3 वेळा तुम्ही खासदार झालात, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा सत्ता मिळालीच होती ना. तेव्हा विकास करायला कोणी हात धरलेले होते का? बरं, विकास कोणासाठी हवा आहे? लोकांच्यासाठी. जर लोकांच्यासाठी विकास हवा आहे तर मग लोक तुमच्यावर इतके का चिडलेले आहेत? लोकांची विकासाची व्याख्या नेमकी काय आहे आत्ताची? आणि ज्या जनमताचा तुम्ही पुढे दावा करताय की मी या जनतेच्या विकासासाठी गेलेलो आहोत, मुळात त्या जनतेला तुमचं जाणंच पसंत पडलेलं नाहीये, तर तुम्ही काय करणार आहात? आज घडीला सगळ्यात जास्त वाईट प्रतिक्रिया जर कुणाबद्दल उमटत असतील, कारण आपण ज्याच्यावर प्रचंड प्रेम करतो, आपल्या अपेक्षा जिथे असतात तिथेच माणसाला जास्त धक्का बसतो. नागेश पाटील आष्टीकरांसारख्या बदमाश माणसाबद्दल लोकांना धक्का बसणार नाही. संजय देशमुख सारख्या अत्यंत सेल्फ सेंटर्ड माणसाबद्दल लोकांना अजिबात धक्का बसणार नाही. पण ओमराजे निंबाळकरांसारख्या माणसाने जेव्हा भूमिका बदलल्या जातात त्यावेळेला लोकांच्या मनात असणारी जनमानसातली जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला धक्का बसतो. त्यामुळे विकास वगैरे ही सगळी कारणं तकलादू आहेत. आणि मी 20 तारखेच्या निकालावर माझं सगळं अवलंबून असेल असं जेव्हा ते म्हणतात, तर तुम्ही जर तुमचं राजकीय भवितव्य कोर्टाच्या निकालावर अवलंबून ठेवत असाल तर मग तुमच्यातली परिपक्वता काय ती तपासावी लागेल एकदा, जे अपेक्षित नाहीये. नक्कीच. धन्यवाद सुषमाजी, आमच्याशी बोललात त्यासाठी.